अशा पद्धतीचे गणित नेहमी आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येतात। एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी 16 ने गुणले म्हणजे गुणायचे होते 12 ने गुणले 16 ने, अंतर गुणाकार बदलले तर गुणाकार 60 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? अशा वेळेस सोपी ट्रिक आहे, एक सूत्र वापरायचं, गुणाकारातील फरक, गुणाकारातील फरक भागीला दिलेल्या संख्यामधील फरक, ज्या दिलेल्या संख्या होत्या त्या संख्यामधील फरक, संख्यामधील फरक। आता गुणाकारातील फरक किती आहे बेटा? 6। त्यांच्या संख्यामधला फरक म्हणजे 16 आणि 12 आहे, याच्यातला फरक 16 वजा 12, फरक म्हणजे वजाबाकी, म्हणजे 60, 16 वजा 12 4, 4 1 4, 15 चूक 7, याला उत्तर 15, म्हणजे तर ती संख्या कोणती आली? 15। याच पद्धतीने तुम्ही हे जर गणित सोडवलं, एका संख्येला 15 ने गुणण्याऐवजी 23 ने गुणले तर गुणाकार 40 ने जास्त येतो तर ती संख्या कोणती? याचं उत्तर तुम्ही मला लगेच सांगायचं आहे।